अरे नको नको, आता तुम्हाला लय फिरवलं तिकडे सरकार पण नाही दिलं. आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर आहेत. आज त्यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि ते स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, काय सांगाल, आज कार्यकर्ता मेळावा पार पडला, काय सांगाल? महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यभर घेतलेला आहे. महायुतीचे सगळीकडे जिकडे जिकडे लढाई लढायची आहे त्या सगळ्या महापालिका क्षेत्रांमध्ये एकनाथ शिंदे साहेब स्वतः जाऊन मेळावे घेत आहेत. मीरा भाईंदर शहरामध्ये आज आमच्या सर्व शिवसैनिकांचा मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यामध्ये विकास कामांचा जो वेध घेतला होता एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या माध्यमातून जो निधी दिला होता त्याबद्दल सगळे सुतवाच केले आणि विकास कामांसाठी काहीही निधीची कमतरता भासू देणार नाही असं सुद्धा आश्वासन मीरा भाईंदरच्या जनतेला त्यांनी दिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला महायुतीच्या माध्यमातूनच लढायचं, कारण लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो, विधानसभा लढलो, तर महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा त्या माध्यमातून लढण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. आणि मीरा भाईंदर शहरातल्या जनतेला मी गेल्या 3 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून भरपूर काही विकास कामं केलेली आहे. त्यामुळे आम्ही आज आमचं शक्ती प्रदर्शन केलं असं म्हणायला हरकत नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची ताकद मीरा भाईंदरमध्ये समसमान आहे. आम्ही सुद्धा जागा वाटप करताना समसमान जागा वाटप व्हायला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत असं सांगितलं. ठीक आहे, मागे पुढे काही गोष्टी होत राहतात, कारण शेवटी वरिष्ठ पातळीवरनं काही निर्णय घेतले तर ते निर्णय पूर्णच्या पूर्ण जसेच्या तसे अंमलात आणण्याची जबाबदारी जी आहे ती आमची असल्याकारणानं आम्ही पुढे जाणार आहोत आणि ह्याच माध्यमातून आम्ही विकास कामं आता पुढे घेऊन चाललेलो आहे.